हॅलो नमस्ते, मी सीमा. आपल्या सीमा शेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडके मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. बघू शकता इथे सानवीची वार्षिक परीक्षा चालू आहे आणि आता जवळजवळ 3 ते 4 पेपर झालेले आहे आणि मान मुडेपर्यंत माझ्या लेकराला अभ्यास करायला लागतोय. माझ्याच लेकराची काय, या सगळ्या मुलांची आजकाल तीच अवस्था आहे. एवढा अभ्यास आहे की काही सांगता सोय नाही. आणि इथे बाळ बघू शकता ज्या मावशींबरोबर चांगलं खेळतं, बसतं आपलं निवांत खेळत आमचा अभ्यास वगैरे होईपर्यंत. तर असो, अभ्यास आणि परीक्षा तर चालतच राहणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी घरच्या घरी माझ्या घरातलं किचनचं पेस्ट कंट्रोल कसं करते ना ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात. पेस्ट कंट्रोलचं काम आहे ना मी शक्यतो शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी रात्रीचं काढत असते. रात्रीचं सगळं म्हणजे जेवढं ट्रॉलीमध्ये आपल्या भांडी वगैरे आहेत ना ती सगळी अशी बाहेर काढून ठेवते. सगळ्या ट्रॉल्या रिकाम्या करते. ताटं वाट्या जे काही आहे ना ज्याच्यावर आपलं जे पेस्ट कंट्रोलचं जे औषध आहे ते उडू शकतं असे जे काही वस्तू आहेत ना ते सगळ्या बाहेर काढते. कारण मग ते औषध त्याच्यावर उडल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी एवढी भांडी घासत बसायला लागत नाहीत. त्याच्यामुळे पहिल्यांदा सगळ्या ट्रॉल्या वगैरे सगळ्या रिकाम्या करायच्या. तर इथे ना माझ्याकडे एक असं वरच्या साईडला एक कपाट आहे ट्रॉलीचंच. तर त्याचे जे हिंजेस वगैरे आहे ना तिथे मी वरच्यावर थोडंसं स्प्रे मारून घेतलेलं आहे. आतमध्ये इथे मारायची काही गरज नाही कारण इथे लपायला जास्त जागा नाही आहे कुठल्याही झुरळांना किंवा कीटकांना. तर अशा पद्धतीने ते झाल्यानंतर मग मी खालच्या बाजूला स्प्रे मारून घेत आहे सगळा. आता याच्यामध्ये जे मोठे मोठे डबे आहेत ना ते काही काढायची गरज नाही कारण डब्याच्या झाकण लावलेले असतं आणि डब्याच्या आतमध्ये जे काय आपलं सामान आहे त्या सामान असतं. तर त्याच्यामुळे डबे वगैरे मी काही काढत नाही. आणि त्याच्यानंतर जे काही ट्रॉलीचे जे काही फटी वगैरे आहेत त्याच्यामध्ये प्रॉपर असं औषध मारून घेते. आता इथे मी औषध कुठलं वापरते तर इथं सध्या मी मॉर्टिन किंवा आपलं लाल हिट जे असतं ना त्यापैकी कुठलंही औषध मी आणते आणि स्प्रेचं शक्यतो आणते. अशा ट्यूब्स पण मिळतात बघा जे आपल्याला डॉट्स आपण चिकटवू शकतो. पण त्यांनी काय होतं ना ट्रॉली खूप खराब होते. आतल्या साईडनी ना सगळे असे ओघळ आणि काळे डाग दिसतात. तर मी 1-2दा वापरलं होतं ते, परंतु मला काही ते एवढं पटलं नाही कारण ट्रॉल्यांवर ते डाग सगळे चांगलं नाही वाटत. तर ते मी सगळं पुसून काढलं, नंतर घासून काढलं आणि शक्यतो असं स्प्रेच वापरत आहे. स्प्रेने काय होतं ना की आतपर्यंत पूर्ण ज्या काही फटी वगैरे आहेत ना बारीक त्याच्यामध्ये आपल्याला स्प्रे व्यवस्थित असा नेम धरून म्हणतात ना स्प्रिंकल करता येतो. तर अशा पद्धतीने सगळं मस्तपैकी व्यवस्थित असं स्प्रे वगैरे मारून घेतलेलं आहे मी रात्री. आणि हो, स्प्रे मारताना मास्क घालायला विसरायचं नाही आहे कारण कितीही नाही म्हटलं तरी ते विषारी आहे औषध. त्याच्यामुळे आपल्याला मास्क हा घालायलाच पाहिजे. आणि संध्याकाळचं जेव्हा आपण हे मारू सगळं स्प्रे किचनमध्ये तेव्हा आपले जे बेडरूमचे जे दरवाजे आहेत ना ते लावून झोपायला विसरू नका. कारण औषध आपण रात्री मारणार आणि पूर्ण घरामध्ये तो वास पसरतो आणि तसंच जर आपण झोपून गेलो तर आपल्याला विषबाधा वगैरे होण्याची शक्यता असते. अशा बऱ्याचशा केसेस झालेल्या आहेत की पेस्ट कंट्रोल करणारे बाहेरून बोलतात बघा पेस्ट कंट्रोल करून गेले आणि लोक दारं खिडक्या लावून पॅक एकदम झोपून जातात आणि त्या पेस्ट कंट्रोलमुळे औषधाच्या वासामुळे आहे ना बऱ्याच लोकांना त्रास होतो आणि वेळप्रसंगी जीवही गमवायला लागलेला आहे बऱ्याचशा लोकांना. त्याच्यामुळे पेस्ट कंट्रोल मी जेव्हा पण करते ना तेव्हा तर पहिली गोष्ट माझी किचनची खिडकी आहे ना मी रात्रभर उघडी असते. तिथे मी नेहमीच उघडी ठेवते. जाळ्या वगैरे आहेत माझ्या खिडक्यांना. त्याच्यामुळे दररोज रात्री माझी किचनची खिडकी ही उघडीच असते. त्याच्याने ना गॅस लिकेजचं वगैरे देखील काही टेन्शन राहत नाही. आणि पेस्ट कंट्रोलच्या वेळेला तर ती उघडीच ठेवते मी, म्हणजे जाळी लावून ठेवते. आणि बेडरूमचे जे दरवाजे आहे ना ते आपण लावून झोपायचे आहे. तर ही पेस्ट कंट्रोल करताना काळजी घ्यायची आहे. तर जवळजवळ सगळ्या अख्ख्या किचनला स्प्रे वगैरे मारणं, भांडी वगैरे व्यवस्थित बाहेर काढून मला जवळजवळ 12:30-1 वाजले ते सगळं करायला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आहे ना 1 तास 1.5 तास मी लवकर उठते नेहमीपेक्षा आणि पूर्ण पहिलं आहे ना किचन साफ करायला घेते. पहिलं तर सगळं जेवढं काही खाली झाडून घ्यायचं आहे ना ते पहिलं काम उरकून घेते कारण याच्यामध्ये आहे ना आपल्या ट्रॉल्यांची खालून देखील स्वच्छता होते. आता मी माझ्या ट्रॉल्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आठवड्यातून एकदा आहे ना ह्या पूर्ण ट्रॉल्या काढून खालून पूर्ण झाडून पुसून घ्यायला लावत असते मी मावशींना. आणि किंवा वेळप्रसंगी मी देखील करते. आणि बाहेरच्या बाजूनी रोजच्या रोज झाडून पुसून तर असतंच आपलं नेहमी. परंतु आहे ना अशा वेळेला जेव्हा आपण पेस्ट कंट्रोल वगैरे करतो ना
त्यावेळेला देखील पूर्ण खालून झाडून वगैरे घ्यायचं आहे, कारण मग जे काही किडे वगैरे मरून पडलेले असतात ते देखील आपले ह्याच्यामध्ये निघून जातात. तर अशा पद्धतीने झाडून वगैरे घ्यायचं आणि त्याच्यानंतर आहे ना मग आपली ज्या ट्रॉल्या ज्याच्यावर आपण स्प्रे मारलेल्या आहे ना त्या पहिल्या घासून घ्यायच्या, कारण याच्यावर स्प्रे नाही म्हटलं तरी औषध भरपूर उडलेलं असतं आणि त्याच ट्रॉल्यांवर पुन्हा आपण भांडी लावली तर त्या भांड्यांना पुन्हा एकदा ते औषध चिकटण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे पहिल्या ज्या काही ट्रॉल्या आहेत ना त्या छान अशा घासून घ्यायच्या, स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आणि मगच याच्यामध्ये भांडी लावायची आहेत. तर इथं अशा पद्धतीने माझं सगळं ट्रॉल्यांचं क्लिनिंग वगैरे झालेलं आहे. आधी आता भांडी वगैरे लावून घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जो ओटा आहे ना तो स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. त्याच्याशिवाय जे काही पुढचं काम आहे, नाश्ता वगैरे बनवणं म्हणा, स्वयंपाक बनवणं, ते करायचंच नाही आहे. पहिलं सगळं हे स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि आता आहे ना बाळामुळे मला लवकर हे सगळं उठून करावं लागलं, पण तरी पण ना दोघेजण पण उठून बसले होते. बाळ पण उठून बसलं होतं आणि साने देखील उठून बसली होती. खाली टाकून बसला होता. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. काय चाललंय? मम्माच्या कामामध्ये उठून बसला. मम्माच्या अजून काम चालले पिल्लू. का करायची आता? कामं सोडायची कामं. मला जरा पाणी पाजलं का? माझ्या हात स्वच्छ नाही आहेत. माहित नाही कुठे बाई तिथं समोर बाटली आहे. बाटली पाणी बस. उठून बस. चल मी आवरते, जरा पाणी पाज. बसून पाणी पाज. हा पाणी पी पिलू, पाणी पी. मी आवरते. हा खेळा. खोड 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 खोड. बस. खोकला आला. पाठ चढ. बस तेवढं बस. ठेवून दे बाटली. त्याला त्याची टॉईज देते सगळे. तर बघितलं ना तुम्ही, 8 वाजलेले आहेत आणि दोघं जण उठून बसले. नेमके माझ्या कामाच्या मध्ये उठून बसले की मला सगळं अशी गडबड होते ना की आता माझं हे कधी उरकणार आणि मुलांचं मी कधी आवरणार, त्यांना नाश्ता कधी देणार, असं दडपण येतं मला. तर पटापट मी सगळं भांडी लावून घेतले आणि उरकायला सुरू केलं, कारण हे सगळं उरकल्याशिवाय मला त्यांना नाश्ता वगैरे देतच येणार नव्हता. तर गेले वर्षभर आहे ना मी हे पेस्ट कंट्रोल वगैरे ना केलंच नव्हतं, कारण जेव्हा मी प्रेग्नंट होते ना तेव्हा प्रेग्नन्सीमध्ये कुठल्याही प्रकारचे असे औषधांचे वास आपल्या नाकात जाता कामा नये असं असतं डॉक्टरी रूल, कारण त्याच्याने आपल्या पोटातल्या बाळाला काही देखील हार्म होऊ शकतो, काही इजा होऊ शकते. त्याच्यामुळे ना मी हे पेस्ट कंट्रोल जवळजवळ गेले वर्षभर केलंच नव्हतं. प्रत्येक वेळेला काय करायचे, सानवीचे पप्पा वरच्यावर असे स्प्रे वगैरे मारून घ्यायचे, परंतु त्यांना हे एवढं भांडी वगैरे काढणं, पुन्हा भांडी लावणं, ट्रॉले स्वच्छ करणं, हे काही सगळ्या गोष्टी जमत नव्हत्या. ते वरच्यावर वगैरे असे स्प्रे मारायचे. परंतु आता डिलिव्हरी झाली, बाळ बऱ्यापैकी मोठं देखील झालेलं आहे. त्याच्यामुळे मग मी आता स्वतः जसं मी पूर्वी पेस्ट कंट्रोल करायचे ना प्रेग्नन्सीच्या अगोदर, तशा पद्धतीने पुन्हा एकदा पेस्ट कंट्रोल करायला सुरुवात केलेली आहे. हीच पद्धत मी सुरुवातीपासून फॉलो करत आलेली आहे. अगदी एकूण एक भांडं व्यवस्थित वेगळं काढून छान असं स्प्रे वगैरे मारून पुन्हा ट्रॉल्या घासून, ओटा घासून असं क्लिनिंग करून अशा पद्धतीनेच हे पेस्ट कंट्रोल माझं नेहमीप्रमाणे मी करत असते. तर अशा पद्धतीने जर साफसफाई आपण व्यवस्थित ठेवली ना तर जास्तच आपल्याला काही किडे झुरळं यांचा त्रास होत नाही. परंतु ट्रॉल्या आहेत प्रत्येकाच्या, ज्याच्या घरामध्ये ट्रॉल्या आहेत ना त्यांना झुरळांचा त्रास हा होतोच. तुम्ही कितीही स्वच्छता ठेवा. मी तर रोज रात्री ये ना किचन ओटा पूर्ण असा धुवून वगैरे ठेवते, इतका साफ करून ठेवते ना की एक दाणा देखील मी त्याच्यावर असा अन्नाचा ठेवत नाही, एक कणही असा ठेवत नाही. झुरळं म्हणा किंवा इतर कीटक म्हणा, आपल्या ट्रॉली म्हटलं की ते थोडंफार त्याचा त्रास होतोच. त्याच्यामुळे अशा पद्धतीने वरच्यावर पेस्ट कंट्रोल आणि क्लिनिंग आपलं हे केलंच पाहिजे आपण. तर तुम्ही कशा पद्धतीने पेस्ट कंट्रोल वगैरे करता तुमच्या किचनचं आणि कुठलंसं औषध वापरता हे मला नक्की कमेंट करून कळवा, कारण मग मला देखील जर त्याचा काही फायदा होणार असेल ना तर मी देखील त्या गोष्टी वापरून बघेल आणि आपल्या ज्या काही मित्रमैत्रिणी आता हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना देखील मी पुन्हा एकदा शेअर करेल जर मला त्या गोष्टींचा काही फायदा वाटला तर. चला आता अशा पद्धतीने माझं छान सगळं क्लिनिंग वगैरे झालेलं आहे आणि सानवी बघू शकता तुम्ही, बाळाला आहे ना गाडीवर घेऊन ती तोपर्यंत फिरवत असते इकडे तिकडे.
तेवढंच ते पण शांत राहतं, त्याला देखील गाडीवर राईड मिळते ना, मग तो पण तोपर्यंत खेळत राहतो आणि एकीकडे माझे कामं देखील होतात. तर असं मस्त असं चकाचक माझा ओटा झालेला आहे आता. आणि आता मी मुलांना नाश्ता करायला तयार आहे. तर चला, अशा पद्धतीने माझ्या घराचं, माझ्या किचनचं पेस्ट कंट्रोल आणि जी स्वच्छता आहे ना, ती मी महिन्याला व्यवस्थित करत असते. तर चला, मस्त असं माझं किचन चकाचक झालेलं आहे आणि आता मुलांना माझा नाश्ता करून द्यायची वेळ झालेली आहे. चला, तर मग मी पुढच्या तयारीला लागते. आय होप सो तुम्हाला हे माझं पेस्ट कंट्रोलचं जे काम आहे आणि किचन क्लिनिंगचं जे काम आहे ते आवडलं असणार आहे. आपले जे व्हिडिओ असेच तुम्हाला बघायला जर आवडत असतील ना, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलला 1000 सबस्क्रायबरची गरज आहे. चला, तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.